नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील तब्बल 903 योजना रद्द करण्यात आलेल्या आहे। राज्यातील 903 योजनांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। त्या संदर्भात महत्त्वाचा जी.आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि त्या जी.आर मध्ये माहिती देण्यात आलेली आहे की कोणकोणत्या योजनांची मान्यता या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। तुमच्याही गावातील तसेच तुमच्या भागातील योजना या ठिकाणी असू शकते। तरी मित्रांनो, आपण या योजनांविषयी सविस्तरपणे माहिती घेऊया की कोणती योजना रद्द करण्यात आली। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे। राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, या जी.आर मध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे आपण माहिती बघूया। विभागातील शासन निधी अंतर्गत 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद व रखडलेल्या योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग यांचा 5 जून 2025 रोजीचा हा जी.आर आहे। मित्रांनो, विभागाअंतर्गत जे लघु पाटबंधारे विभाग आहे ते बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव तसेच दुरुस्तीच्या योजनांचा प्रशासकीय मान्यता देण्यात येते। परंतु सदर योजनांपैकी काही योजना 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मुख्यतः प्रलंबित भूसंपादन, स्थानिक लोकांचा विरोध, ठेकेदारांच्या असहकार्य तसेच निधीच्या अभावामुळे योजनांचे काम सुरू न झाल्याने क्षेत्रीय स्तरावर सदर योजना प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे। अशा बंद व रखडलेल्या योजनांमुळे संबंधित लेखाशीर्षाच्या बांधील दायित्वात वाढ दिसून येत आहे। त्यामुळे विभागातील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची व्याप्ती कमी होते व अनेक ठिकाणी शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहे। तसेच लोकप्रतिनिधींच्या मागण्या पूर्ण करणे शक्य होत नाही। सदर बाबी विचारात घेता 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद राहिलेल्या योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करणे आवश्यक आहे, जेणेकरून विभागाचे दायित्व मर्यादेत राहून नवीन आवश्यक योजनांना प्रशासकीय मान्यता देणे शक्य होईल व राज्याचा सिंचन क्षेत्र निर्माण करून शेतकऱ्यांना फायदा होईल। तथापि सदर योजनांचा विभाग स्तरावर आढावा घेऊन त्यानुसार योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याबाबतच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विभागास दिल्या आहेत। त्यानुसार विभागात 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद राहिलेल्या योजना रद्द करण्याचे शासन विचाराधीन आहे। मंत्री महोदय मृद व जलसंधारण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 24/9/2024 रोजीच्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने या ठिकाणी जोडपत्र अ मध्ये सादर करण्यात आलेल्या 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता खालील अटीच्या अधीन राहून रद्द करण्यात येत आहे। प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेल्या योजनांची निविदा सक्षम स्तरावरून रद्द करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी। प्रस्तुत आदेश प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। मित्रांनो, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, खालील योजना आहे बघा, या जोडपत्र अ मध्ये मृद व जलसंधारण विभागातील ह्या योजना आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या योजनांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। कामाचे नाव, तालुका, जिल्हा, प्रशासकीय मान्यता, किंमत आणि प्रशासकीय मान्यता दिनांक ह्या कधीपासून सुरू करण्यात आलेल्या होत्या, मान्यता कधी देण्यात आलेली होती, त्या संदर्भातल्या ह्या 903 अशा योजना आहेत की ज्या बंद करण्यात आलेल्या आहे। आपण या जी.आर मध्ये बघू शकता। हा जी.आर आपल्याला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती दिला किंवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपण बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहे। यामध्ये पाझर तलाव, गाव बंधारा, साठा बंधारा अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे। यामध्ये तुम्हाला जिल्हावार माहिती देण्यात आलेली आहे। या 903 योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहे। आपण हा जी.आर मध्ये माहिती बघू शकता, डाउनलोड करून या ठिकाणी आपण बघू शकता। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।